Hello students, in our last lecture we have studied a point inheritance. Then in this lecture we have studied a point different forms or types of inheritance. आता इनहेरिटन्स ही कन्सेप्ट मी काय सांगितलेली तुम्हाला की आपण एका जुन्या क्लास पासून एक नवीन क्लास तयार करतोय त्याला काय म्हणायचं इनहेरिटन्स म्हणायचं. म्हणजे आपण क्लास कन्सेप्ट बघितलेली आहे मग त्या क्लास कन्सेप्ट प्रमाणे एक क्लास आपण क्रिएट करतो पण त्याच्यापासून दुसरा क्लास क्रिएट करणं ही कन्सेप्ट आहे आपली इनहेरिटन्स. आता या इनहेरिटन्स मध्ये आपण एका जुन्या क्लास पासून एक नवीन क्लास तयार करू शकतो, एकापेक्षा जास्त करू शकतो, एक करू शकतो, दोन करू शकतो. मग असे इनहेरिटन्सचे काही टाइप्स आहेत ते टाइप्स बघूया आपण. पॉइंट आहे डिफरंट फॉर्म्स और टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला जातो जिथे फक्त तुम्हाला इनहेरिटन्सचे टाइप्स विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम काढायची आहे आणि सिंटॅक्स डिस्क्राइब करायचा आहे. क्वेश्चन असा विचारला जातो एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स इन C++ विथ सुटेबल डायग्राम. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. आता आपण इनहेरिटन्सचे टाइप कोणते आहेत ते बघूया. हे 5 टाइप मी इथे दिलेले आहेत ते इनहेरिटन्सचे 5 टाइप आहेत. फर्स्ट सिंगल, मल्टीलेवल, मल्टिपल, हिरार्चिकल आणि हायब्रिड हे 5 इनहेरिटन्सचे टाइप आहेत. आपण वन बाय वन एक एक बघूया. बघा फर्स्ट आहे सिंगल. सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ह्या 5 टाइपचे फक्त डेफिनेशन लिहायची आहे, डायग्राम काढायची आहे आणि एक सिंटॅक्स लिहायचा आहे. आपण जी डायग्राम काढणार आहे त्याच्यावरूनच त्याचा सिंटॅक्स लिहायचा आहे. त्यामुळे डायग्राम व्यवस्थित काढायची आणि त्याच्यावरून सिंटॅक्स लिहायचा. मग ते फक्त 3 पॉइंट प्रत्येक इनहेरिटन्सच्या टाइप मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्याला तुम्हाला 4 मार्क्स आहेत. मग फर्स्ट आहे तुमचा सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्सची डेफिनेशन काय आहे बघा. अ डिराइव्हड क्लास. आता डिराइव्हड क्लास कोणता तर आपण प्रत्येक प्रोग्राम मध्ये इनहेरिटन्सच्या 2 क्लास बघितलेले आहेत मागच्या लेक्चर मध्ये. एक बेस क्लास आणि दुसरा डिराइव्हड क्लास. बेस क्लास कशाला म्हणतो आपण जो आपला अगोदरचा क्लास आहे त्याला बेस क्लास म्हणायचं आणि जो त्याच्यापासून एक न्यू क्लास तयार करतो त्याला आपण डिराइव्हड क्लास म्हणतो. मग डेफिनेशन काय आहे. अ डिराइव्हड क्लास इज डिराइव्हड फ्रॉम ओनली वन बेस क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. डायग्राम बघा काय आहे त्याची. अ डिराइव्हड क्लास हा तुमचा डिराइव्हड क्लास. अ डिराइव्हड क्लास इज डिराइव्हड फ्रॉम ओनली वन बेस क्लास. हा एक बेस क्लास म्हणजे हा जो एक डिराइव्हड क्लास जो नवीन क्लास तयार होतो त्याला फक्त एकच बेस क्लास असतो. अ डिराइव्हड क्लास इज डिराइव्हड फ्रॉम ओनली वन बेस क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. अ डिराइव्हड क्लास is derived from only one base class. Only one base class is known as single inheritance. आता ही डायग्राम जी आहे ती उलटी काढायची आपल्याला. म्हणजे मी डेफिनेशन काय लिहिले. अ डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम ओनली वन बेस क्लास. म्हणजे डिराइव्ड क्लास हा आपला जो मी 2 नंबरला काढलाय तो डिराइव्ड क्लास आणि हा डिराइव्ड क्लास काय डिराइव्ह करतोय एकच बेस क्लास डिराइव्ह करतोय. म्हणजे डेफिनेशन वरून आपल्याला डायग्राम काढायची आहे पण ती उलटी काढायची. एरो देताना नेहमी एरो वरून खाली आला पाहिजे. ह्या बेस पासून आपण एकच डिराइव्ड क्लास तयार करतोय. म्हणजे इथं एक बेस क्लास असणार आणि एक डिराइव्ड क्लास असणार. पण डेफिनेशन लिहिताना कशी लिहितोय आपण. अ डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम ओनली वन बेस क्लास. म्हणजे हा डिराइव्ड क्लास फक्त एका बेस क्लासचे फीचर्स किंवा प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो म्हणून त्याला म्हटलं जातं सिंगल इनहेरिटन्स. आता त्याचा ह्या डायग्राम वरून आपल्याला त्याचा सिंटॅक्स लिहायचा आहे. सिंटॅक्स कसा लिहायचा बघा. सिंटॅक्स फर्स्ट तुमचा क्लास कीवर्ड. क्लास हा कीवर्ड आला पाहिजे.
नंतर आपला पहिला इथं कोणता क्लास आहे, बेस, त्याचं नाव लिहायचं क्लास बेस. क्लास बेस मध्ये त्याचे जे काही प्रायव्हेट पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये आपण काय घेतो, आपले व्हेरिएबल्स घेतो आणि मेंबर फंक्शन्स घेतो. म्हणजे तुमचे व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शन पहिल्या बेस क्लासचे असतील ते घ्यायचे. नंतर ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स, फंक्शन्स, क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा पहिला तुमचा हा बेस क्लास झाला. ह्या डायग्राम वरून मी सिंटॅक्स लिहिते. नंतर नेक्स्ट आहे आपला डिराइव्हड क्लास. त्याला परत कसं लिहायचं बघा सिंटॅक्स. मी एक जर नवीन डिराइव्हड क्लास तयार करायचा असेल तर त्यासाठी एक सिंटॅक्स लिहून दिलेला. तोच सिंटॅक्स इथं फर्स्ट तुमचा क्लास हा कीवर्ड, नंतर तुमच्या न्यू क्लासचं नेम. न्यू क्लास म्हणजे हा डिराइव्हड क्लास, त्याचं नाव काय आहे, डिराइव्हडच आहे, डिराइव्हड. नंतर कोलन, नंतर ऍक्सेस स्पेसिफायर वापरायचा, पब्लिक हा ऍक्सेस स्पेसिफायर वापरायचा. आणि जो अगोदरचा क्लास आहे म्हणजे जुना क्लास कोणता आहे आपला, बेस क्लास, त्याचं नाव म्हणजे इथं काय येणार आहे, बेस येणार आहे. ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा तुमचा सिंटॅक्स झाला. लक्षात घ्या सिंटॅक्स डायग्राम वरून नेहमी सिंटॅक्स लिहिला जातो. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन लक्षात घ्या. अ डिराइव्हड क्लास इज डिराइव्हड फ्रॉम ओनली वन बेस क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. एकच बेस क्लास, एकच डिराइव्हड क्लास, त्याला म्हणायचं सिंगल इनहेरिटन्स, बेस डिराइव्हड. सिंटॅक्स कसा लिहिलाय मी, क्लास कीवर्ड पहिल्या क्लासचं नेम, बेस ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शन, डॉट डॉट करायचं, क्लोज कर्ली ब्रॅकेट. नंतर दुसरा त्याच्या खाली कोणता आहे आपला डिराइव्हड क्लास. क्लास परत कीवर्ड, डिराइव्हड क्लासचं नेम, कोलन, सिंपल कोलन, ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक वापरलाय आणि अगोदरच्या क्लासचं नेम काय आहे, बेस, म्हणून ते बेस लिहिलं. ओपन कर्ली ब्रॅकेट आणि नंतर क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा तुमचा झाला पहिला टाइप. डेफिनेशन, डायग्राम आणि सिंटॅक्स हे 3 पॉइंट प्रत्येक इनहेरिटन्सच्या टाइप मध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हा झाला पहिला टाइप. नेक्स्ट सिंगल. नेक्स्ट आहे मल्टी लेवल. नेक्स्ट आहे मल्टी लेवल. मल्टी लेवलचे डेफिनेशन काय आहे बघा. अ डिराइव्हड क्लास is derived from other derived class is known as. A derived class is derived from another किंवा other derived class is known as multi-level inheritance. A derived class is derived from म्हणजे सगळ्यात लास्टला एक derived class काढायचा. derived class, derived 2. तो derived class अजून एक क्लासला डिराइव्ह करतो. कोणत्या, derived क्लासला, derived 1. आणि सगळ्यात तुमचा वरती बेस क्लास. अशी डायग्राम येणार तुमची मल्टी लेवल इनहेरिटन्सची. काय आहे बघा, बेस, एक बेस क्लास आणि त्यामध्ये 2 डिराइव्हड क्लास असतात. डेफिनेशन काय, अ डिराइव्हड क्लास इज डिराइव्हड फ्रॉम अनदर डिराइव्हड क्लास. म्हणजे हा एक लास्टचा डिराइव्हड क्लास अजून एक क्लासला डिराइव्ह करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल मध्ये लक्षात ठेवायचं एक बेस क्लास असतो आणि 2 डिराइव्हड क्लास असतात. आता ह्या डायग्राम वरून त्याचा सिंटॅक्स कसा लिहायचा बघा. पहिल्या सुरुवातीपासून सिंटॅक्स लिहायचा. पहिल्यांदा काय येणार आहे तुमचा क्लास कीवर्ड. नंतर आपला पहिला क्लास कोणता आहे, बेस, म्हणून बेस. नेक्स्ट ओपन कर्ली ब्रॅकेट आणि त्या क्लासचे काही तुमचे व्हेरिएबल्स, फंक्शन्स असतील ते क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा झाला पहिला. ठीक आहे, डायग्राम वरून बघा हा पहिला. नेक्स्ट कोणता आहे आपला, नाव काय दिले मी त्याला, डिराइव्हड 1 दिले. आता डिराइव्हड 1, 2 का दिले तर मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये आपले 2 डिराइव्हड क्लास येतात. मग आपल्याला कळणार नाही म्हणून मी 1, 2 असं नाव दिले. मग नेक्स्ट आहे डिराइव्हड 1. कसा सिंटॅक्स बघा, क्लास कीवर्ड डिराइव्हड 1
म्हणजे ह्या न्यू क्लास नेम डिराइव्हड 1. नेक्स्ट कोलन, नंतर ॲक्सेस स्पेसिफायर एकच आपण यूज करतो पब्लिक, आणि त्याच्यानंतर त्याच्या बेस क्लासचं नेम. म्हणजे त्या डिराइव्हड क्लासला कोणता क्लास इनहेरिट करतोय तर बेस क्लास, म्हणून इथं बेस क्लास बेस ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. नेक्स्ट राहिलाय डिराइव्हड 2. परत काय येणार आहे क्लास कीवर्ड डिराइव्हड 2. नेक्स्ट क्लास नेम डिराइव्हड 2 कोलन, परत ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक, आणि आपण अगोदर काय लिहिले बेस क्लासचं नेम लिहिले. तर हे काय येणार आहे तुमचं, इथं डिराइव्हड मधला कोण इनहेरिट करते बेस क्लास, म्हणून तिथं पब्लिक बेस लिहिलेलं. पण डिराइव्हड 2 ला कोण इनहेरिट करते डिराइव्हड 1 इनहेरिट करतोय, म्हणून इथं काय येणार आहे पब्लिक डिराइव्हड 1 पब्लिक डिराइव्हड 1 ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. हा दुसरा टाइप आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. Definition: a derived class is derived from another derived class is known as multi-level inheritance. हा त्याचा दुसरा टाइप झाला की त्याची डायग्राम हा सिंटॅक्स. नेक्स्ट मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स त्याची डेफिनेशन बघा. when a class is derived from more than one base classes. When a class is derived from more than one base classes is known as multiple inheritance. म्हणजे जो आपला डिराइव्हड क्लास आहे तो एकापेक्षा जास्त बेस क्लासना डिराइव्ह करतो किंवा इनहेरिट करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल इनहेरिटन्स. बघा त्याची डायग्राम बघा. एकच ह्यामध्ये आपला डिराइव्हड क्लास येणार आहे. डिराइव्हड नंतर बेस क्लास, मेनी बेस क्लासेस, बेस 1, बेस 2 आणि बेस 3. ही आहे तुमची मल्टिपल इनहेरिटन्सची डायग्राम. काय बघा डेफिनेशन. व्हेन ए क्लास इज डिराइव्ड फ्रॉम मोर दॅन वन बेस क्लासेस. म्हणजे व्हेन ए क्लास म्हणजे कोणता क्लास, एक डिराइव्ड क्लास एकापेक्षा जास्त बेस क्लासेसना इनहेरिट करतो किंवा डिराइव्ड करतो, त्याला म्हणायचं मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजे इथं मेनी बेस क्लासेस आहेत आणि एक डिराइव्ड क्लास आहे. लक्षात घ्या डायग्राम. बेस 1, बेस 2 आणि बेस n म्हणजे अप टू बेस n, म्हणून बेस 1, बेस 2, बेस n. मेनी म्हणजे एकापेक्षा जास्त आणि डिराइव्ड क्लास तुमचा आहे लास्ट. मग बघा डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम मोर दॅन वन बेस क्लासेस, म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल इनहेरिटन्स. आता ह्याचा सिंटॅक्स कसा लिहायचा. पहिल्यांदा तर मेनी बेस क्लासेस आहे, कसा लिहायचा बघा. क्लास कीवर्ड तुमचा पहिला बेस क्लास आहे बेस 1, म्हणून म्हटलं जातं बेस 1. नंतर त्याचे जे काही व्हेरिएबल्स फंक्शन्स असतील ते. नेक्स्ट क्लास बेस 2. तुम्ही जे काही बेस जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता. मी तर बेस 1, बेस 2 दोनच बेस क्लासेस घेतले, एकापेक्षा जास्त म्हणून. n आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. बेस 2 आणि लास्ट आहे आपला डिराइव्ड. तर तो कसा लिहायचा बघा. इथं क्लास डिराइव्ड कोलन क्लास आपला कीवर्ड डिराइव्ड क्लासचं नेम आणि तो कोणाकोणाला इनहेरिट करतोय तर पब्लिक बेस
1 तसंच कॉमा देऊन पब्लिक बेस 2 लिहायचं. पब्लिक बेस 2 ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा आहे तुमचा मल्टिपल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. बघा मल्टिपल मध्ये काय असतं, एक डिराइव्ड क्लास असतो आणि मेनी बेस क्लासेस असतात. म्हणून इथं मेनी बेस क्लासेस आणि एक डिराइव्ड क्लास काढलाय. मग अ डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम मेनी बेस क्लासेस इज नोन ॲज मल्टिपल इनहेरिटन्स. त्याचा हा सिंटॅक्स कसा लिहिलाय की इथं फक्त मेनी बेस क्लासेस तर मी इथं 2 कन्सिडर केले. म्हणून क्लास कीवर्ड बेस 1 त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स, तसंच क्लास बेस 2 त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स आणि लास्टच आहे डिराइव्ड क्लास. तर हा डिराइव्ड बेस 1 बेस 2 दोन्हीला इनहेरिट करतो. म्हणून क्लास कीवर्ड डिराइव्ड क्लासचं नेम कोलन पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर बेस 1 कॉमा पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर बेस 2. हा झाला तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. नेक्स्ट hierarchical inheritance. Hierarchical inheritance when more than one class, when more than one class is derived from one base class. Hierarchical inheritance काय डेफिनेशन आहे, when more than one class एकापेक्षा जास्त क्लास is derived from only one base class. म्हणजे एकापेक्षा जास्त क्लासेस म्हणजे कोणते, एकापेक्षा जास्त डिराइव्ड क्लासेस एकाच बेस क्लासला डिराइव्ह करतायत किंवा इनहेरिट करतायत त्याला म्हटलं जातं हिरार्चिकल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये काय डिफरन्स आहे, मल्टिपल मध्ये मेनी बेस क्लासेस असतात आणि एकच खाली डिराइव्ड क्लास असतो. तसं हिरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास असतो आणि मेनी डिराइव्ड क्लासेस असतात. म्हणजे डिराइव्ड 1 डिराइव्ड 2 अप टू n लिहिले म्हणजे एकापेक्षा जास्त किती पण घेऊ शकता. हा फरक आहे. हिरार्चिकल मध्ये लक्षात ठेवायचं वन बेस क्लास अँड मेनी डिराइव्ड क्लासेस. मल्टिपल मध्ये मेनी बेस क्लासेस आणि वन डिराइव्ड क्लास. आता हिरार्चिकल मध्ये बघा एक बेस क्लास आणि मेनी डिराइव्ड क्लासेस. म्हणून त्याची डेफिनेशन काय दिली, व्हेन मोर दॅन वन बेस क्लास when more than one class is derived from only one base class is known as hierarchical inheritance. त्याच्यावरून त्याचा सिंटॅक्स कसा लिहायचा बघा, पहिला आहे आपला बेस म्हणून क्लास कीवर्ड बेस क्लासचं नेम ओपन कर्ली ब्रॅकेट त्याचे काही व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स असतील क्लोज कर्ली ब्रॅकेट. नेक्स्ट परत क्लास कीवर्ड पहिला तुमचा डिराइव्ड 1 म्हणून डिराइव्ड 1 चं नेम डिराइव्ड 1. नेक्स्ट कोलन पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर आणि तो क्लास कुणाला इनहेरिट करतोय, बेस क्लासला म्हणून परत पब्लिक बेस. नेक्स्ट ओपन कर्ली ब्रॅकेट परत त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. नेक्स्ट क्लास कीवर्ड डिराइव्ड 1 झाला, नेक्स्ट आहे डिराइव्ड 2 म्हणून इथं परत काय येणार आहे तुमचा डिराइव्ड 2 कोलन पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर आणि परत हा डिराइव्ड 2 पण कुणाला इनहेरिट करतोय, बेसला म्हणून इथं काय येणार आहे बेसच येणार आहे. म्हणजे दोन्हीकडे पण बेस क्लासची नावे सेम नावे त्याचे व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. हा आहे तुमचा हिरार्चिकल इनहेरिटन्स.
एक बेस क्लास, मेनी डिराइव्ड क्लासेस. मोर दॅन वन क्लास इज डिराइव्ड फ्रॉम ओनली वन बेस क्लास इज नोन ॲज हिरार्चिकल इनहेरिटन्स. आणि आता लास्टचा टाईप आहे आपला हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स त्याची डेफिनेशन काय आहे बघा. दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स is the combination of two inheritance. कोणता तर मल्टिपल अँड मल्टी लेवल. ह्या दोन इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असतो तुमचा लास्टचा हायब्रिड इनहेरिटन्स. बघा हायब्रिड इनहेरिटन्सची डेफिनेशन काय आहे. दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स इज द कॉम्बिनेशन ऑफ टू इनहेरिटन्स. दिस इज मल्टिपल अँड मल्टी लेवल. ह्या दोन इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असतं हायब्रिड इनहेरिटन्स. आता मल्टिपल मल्टी लेवल म्हणजे काय. जिथं आपण दोन डिराइव्ड क्लासेस यूज करतो आणि एक बेस क्लास असतो. अ डिराइव्ड क्लास इज डिराइव्ड फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास इज नोन ॲज मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय. ज्याच्यामध्ये मेनी बेस क्लासेस असतात, मोर दॅन वन बेस क्लासेस आणि एक डिराइव्ड क्लास असतो. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन हायब्रिड इनहेरिटन्स आहे. बघा कशी डायग्राम येणार याची. मल्टी लेवल मध्ये काय असते. एक बेस क्लास आणि दोन डिराइव्ड क्लास. डिराइव्ड 1 आणि हा डिराइव्ड 2. म्हणजे इथं कसं येणार आहे बघा. हा एक आणि हा. म्हणजे हा तुमचा झाला मल्टी लेवल इनहेरिटन्स. एक बेस क्लास, दोन डिराइव्ड क्लासेस. हे मल्टी लेवल झालं. आणि मल्टिपल मध्ये काय असते. मेनी बेस क्लासेस म्हणजे एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन बेस क्लास, एक डिराइव्ड क्लास. तर इथं ह्याला आपण एक हे करूया. ह्याला आपण बेस क्लास करूया. डिराइव्ड 2 आणि इथं हा एक बेस क्लास झाला. म्हणजे डिराइव्ड 1, डिराइव्ड 2 इथं बेस क्लासेस झाले. म्हणजे हे दोन बेस क्लासेस पकडायचे आणि हा एक डिराइव्ड क्लास. ही डायग्राम आहे तुमची हायब्रिड इनहेरिटन्सची. काय आहे बघा. मल्टिपल मल्टी लेवलचं कॉम्बिनेशन. मल्टी लेवल मध्ये एक बेस क्लास, दोन डिराइव्ड क्लासेस झाले. आणि मल्टिपल मध्ये मेनी बेस क्लासेस. ह्या डिराइव्डला आपण बेस पकडायचं. हे मेनी म्हणजे एकापेक्षा जास्त. इथं दोन बेस क्लास आणि एक डिराइव्ड क्लास. हा झाला तुमचा मल्टिपल. आता त्याचा सिंटॅक्स कसा लिहायचा बघा. फर्स्ट आहे आपला बेस क्लास. क्लास बेस ओपन कर्ली ब्रॅकेट, त्याचे व्हेरिएबल फंक्शन्स क्लोज कर्ली ब्रॅकेट, डिराइव्ड. नेक्स्ट आहे डिराइव्ड 1 म्हणून क्लास डिराइव्ड 1 कोलन क्लास डिराइव्ड 1. तो कुणाला इनहेरिट करतोय. बेसला. म्हणून पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर बेस. हे झालं फर्स्ट. नेक्स्ट त्याचे व्हेरिएबल्स आहेत फंक्शन्स. नेक्स्ट डिराइव्ड 1 नंतर डिराइव्ड 2 क्लास डिराइव्ड 2. पण हा डिराइव्ड 2 कशाला इनहेरिट करतोय का नाही. त्यामुळे तो ऍज इट इज आहे असा ठेवायचा. ओपन कर्ली ब्रॅकेट, त्याचे व्हेरिएबल फंक्शन्स क्लोज कर्ली ब्रॅकेट. आणि लास्टचा राहिला डिराइव्ड 3. तो बघायचं क्लास डिराइव्ड 3. तर हा डिराइव्ड 3 क्लास कोणाकोणाला इनहेरिट करतोय. डिराइव्ड 1 आणि डिराइव्ड 2 ला. म्हणून कसं लिहायचं. कोलन पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर डिराइव्ड 1 कॉमा परत पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर डिराइव्ड 2 आणि त्याचे ओपन कर्ली ब्रॅकेट, त्याचे व्हेरिएबल फंक्शन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा आहे तुमचा हायब्रिड इनहेरिटन्स, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं दोन इनहेरिटन्स मल्टिपल मल्टी लेवलचं. डायग्राम
आणि त्याचा हा सिंटॅक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्सचे टाईप बघितलेले आहेत जे तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. 5 टाईप बघितले: सिंगल, मल्टीलेवल, मल्टिपल, हिरार्चिकल आणि हायब्रिड. सिंगल इनहेरिटन्स काय असते? एक बेस क्लास, एक डिराइव्हड क्लास, त्याला म्हणायचं सिंगल इनहेरिटन्स. दुसरा मल्टीलेवल इनहेरिटन्स. मल्टीलेवल मध्ये एक बेस क्लास आणि 2 डिराइव्हड क्लासेस असतात, त्याला म्हणायचं मल्टीलेवल इनहेरिटन्स. नेक्स्ट तिसरा मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये मेनी बेस क्लासेस असतात आणि एक डिराइव्हड क्लास असतो. मोर दॅन 1 बेस क्लासेस आणि 1 डिराइव्हड क्लास, त्याला म्हणायचं मल्टिपल इनहेरिटन्स. आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स मल्टिपलच्या उलट, एक बेस क्लास असतो आणि मेनी डिराइव्हड क्लासेस असतात, त्याला म्हणायचं हिरार्चिकल इनहेरिटन्स. आणि लास्टच आहे हायब्रिड, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं मल्टिपल आणि मल्टीलेवलचं. तिन्ही आपण 5 टाईप बघितले. त्या 5 टाईप मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: त्याची डेफिनेशन, सिंटॅक्स आणि डायग्रॅम वरून सिंटॅक्स लिहायचा. या 3 पॉइंट, हे 3 पॉइंट प्रत्येक इनहेरिटन्स मध्ये लिहायचा, म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क्स त्याचे मिळतील.